नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर सगळीकडे छावा चित्रपटाची चर्चा आहे आणि सगळीकडे छावा चित्रपटाबद्दलच बोललं जातंय। सध्या तरी संपूर्ण देशामध्ये छावा हा चित्रपट पूर्ण ट्रेंडिंगवर आहे। तर ह्या छावा चित्रपटाचे जे कलेक्शन झालेले आहेत 10व्या दिवशी या चित्रपटाला लागून 10 दिवस कंप्लीट झाले, तर त्या 10 दिवसाचं आपण कलेक्शन जाणून घेणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूयात। तर सुरुवातीला असं सांगायचं आहे की काल रविवार होता, इंडिया आणि पाकिस्तानची मॅच असल्यामुळे थोडाफार फटका हा छावा चित्रपटाच्या कलेक्शनवर नक्कीच बसलाय। कारण जे शनिवारचे कलेक्शन होते ते 44 कोटी होते आणि जे रविवारचं कलेक्शन आहे ते त्यापेक्षा कमी झालेलं आहे, त्यामुळे थोडाफार तर फटका नक्कीच बसलेला आहे। तर चला तर मग कलेक्शनला सुरुवात करूयात। तर चित्रपटाने जे 10व्या दिवशी कमाई केली, 10 दिवस कंप्लीट झाले चित्रपटाने जे 10व्या दिवशी कमाई केली तर ती आहे 41 कोटी 10 लाख एवढी। आणि चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेले 10 दिवसानंतर तर ते आहे 444 कोटी एवढं। चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 334 कोटी एवढं। चित्रपटाचं जे ओव्हरसीज कलेक्शन झालेलं म्हणजेच फॉरेन कंट्रीजमध्ये जे कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 53 कोटी एवढं। चित्रपटाचं जे क्रॉस कलेक्शन झालेलं 10 दिवसांचं तर ते आहे 391 कोटी एवढं। तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की हो, ह्या चित्रपटाला इंडिया आणि पाकिस्तानची मॅच असल्यामुळे थोडाफार झटका तर नक्कीच लागलेला। झटका नाही म्हणता येणार, थोडाफार त्याचे कलेक्शन्स कमी झालेले आहेत। जिथे 41 कोटी झालेले आहेत तिथे किमान हा 47-48 कोटीपर्यंत आकडा असता, कारण शनिवारी 44 कोटीचा आकडा गाठला होता। पण ठीक आहे, 40 कोटी आणि ते पण सेकंड संडे ही काही कमी गोष्ट नाही। आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे जी सेकंड वीकमध्ये सगळ्यात जास्त सेकंड नंबरचा चित्रपट ठरलेला छावा, त्याच्या आधी पुष्पा 2 होता। आणि जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की सगळ्या जेवढे पण ऐतिहासिक चित्रपट आले त्यापैकी छावा या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं जे ओपनिंग कलेक्शन होतं ते सर्वात जास्त होते, ते म्हणजे 33 कोटी होते। ह्याच्या आधी पद्मावत ह्या चित्रपटाचं होतं, त्याचं कलेक्शन होतं 24 कोटी आणि आपल्या छावा या चित्रपटाने 33 कोटी कमवले। म्हणजे तिथेही आपल्या चित्रपटाने हे बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मजल मारलेली आहे आणि बरेच रेकॉर्ड तुटलेले आहेत। तर मोठ्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये आता छावा चित्रपट आलेला आहे आणि विकी कौशलच्या लाईफमधला सुद्धा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट छावा हा ठरला। त्याआधी उरी हा चित्रपट होता ज्याचं 320 का काहीतरी कलेक्शन होतं, पण त्याचाही जो रेकॉर्ड होता तोही तोडलेला आहे। तर इथून पुढे आता हा हफ्ता सोमवारपासून हा हफ्ता किती कमाई होते, 20 कोटीच्या पुढेच कमाई होते का हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि हे होणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आता बघूयात, ते इंटरेस्टिंग असणार आहे की हा हप्त्यामध्ये कमाई किती येते। ते ती कमाई सुद्धा जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल पाहत राहा। आणि हो, लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या।